तर एक महत्त्वाची बातमी समोर येते। 12 जिल्हा परिषद 125 पंचायत समितीसाठी मतदानाची वेळ आता संपलेली आहे। उमेदवाराचं भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद आहे, तर दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला आहे। राज्यातील 12 जिल्हा परिषदांवर कोणाचा झेंडा फडकणार हे पाहणं आता निश्चितच महत्त्वाचं असणार आहे। आता वेळ जी आहे जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीसाठीची मतदानाची वेळ आता संपलेली आहे। 5:30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती, मात्र आता ती संपलेली आहे। उमेदवाराचं भवितव्य आता ईव्हीएम मध्ये बंद असून दिग्गजांची प्रतिष्ठा आहे ती पणाला लागली आहे आणि राज्यातील 12 जिल्हा परिषदांवर आता नेमका कोणाचा झेंडा फडकणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। तर याबद्दलची सविस्तर माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेले आहे जितेंद्र जाधव। जितेंद्र, काय सांगाल? आपण पाहिले की विमान दुर्घटनेमध्ये 28 जानेवारीला अजितदादांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये या संदर्भात पडसाद उमटले होते आणि बघितलं म्हणजे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सभा झालेल्या नाहीत आणि रॅली काढली गेली नाही आणि याचाच फटका या जिल्हा परिषद असतील किंवा पंचायत समितीच्या निवडणुकावर पडलेला आहे। ज्या ठिकाणी 65 ते 72% मतदान होत होतं त्याच मतदान केंद्रावर आता 48 ते 50% मतदान झालेले आहे। याच्यावरूनच आपल्याला दिसतंय की मतदार या निवडणुकीवर नाराज आहेत किंवा अजितदादांचं दुःख जाण्यानं मतदार अनेक जण बाहेर पडले नाहीत आणि त्याच्यामुळं ही मतदानाची टक्केवारी कुठेतरी घटल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। इथे ग्रामस्थ आहेत, बारामती तालुक्यातील पिंपळी या ठिकाणचे हे सर्व ग्रामस्थ आहेत। आपण बघितलं आहे की 72 ते 72% 65% असे मताची टक्केवारी असायची, परंतु आज ह्याच आपण मतदान केंद्रावर बघितलं फक्त 50% मतदान। काय परिणाम झाला आहे? अजितदादांच्या जाण्यामुळे नक्कीच बारामतीकर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। जे नेहमीप्रमाणे मतदारामध्ये जो उत्साह असतो, सकाळी 7:30 वाजल्यापासूनच मतदान केंद्रावरती मोठ्या प्रमाणामध्ये रांगा असतात, पण त्यांच्या जाण्यानं मतदान केंद्रावरती शुकशुकाट असल्यासारखी परिस्थिती होती। मतदाराला आम्ही लोकांना जरी बाहेर काढायला गेलो तरी लोक म्हणायचे की आम्ही आता आमचे दादाच नाही राहिले तर मतदान कोणासाठी करायचं आणि कशासाठी करायचं। त्यामुळे मतदार हा निरुत्साही होता आणि त्याचा नक्कीच मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम झालेला आहे। पण आपण एकंदरीत बघितलं की कुठल्याही प्रकारच्या अजितदादांच्या सभा झालेल्या नाहीत। पुणे जिल्ह्यातील जवळपास जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती ह्या अजितदादांच्या ताब्यात होत्या। आत्ताचं चित्र काय राहील? नक्कीच चित्र हे जरी दादा नसले तरी येणारी जिल्हा परिषद नक्कीच राष्ट्रवादीच्या ताब्यात राहील। जो लोकांचा मतदानाचा जे काही टक्केवारी झाली त्यातून पण लोक दादांना स्वीकारतील ही खात्री आहे सर्वांना। ग्रामस्थ आहेत आपल्याबरोबर। मला सांगा, जिल्हा परिषद निवडणुका किंवा नगरपालिकेच्या निवडणुका इथून मागच्या आपण निवडणुका बघितले, पैशाचा सर्रास वापर त्या ठिकाणी केला जायचा, परंतु अजितदादा गेल्यानंतर कार्यकर्त्यांना किंवा या मतदारांना साधा चहाचा कप म्हणजे चहासुद्धा दिला गेला नाही। एवढं मतदार नाराज होते अजितदादांच्या गेल्यामुळं। काय वाटतं तुम्हाला? दादांचं या तालुक्यावर भरपूर प्रेम होतं, विकास भरपूर झाला होता, त्यात आमचं गावसुद्धा आघाडी होतं विकासाच्या। तर ते दुःखद निधन झाल्यामुळं लोकांना फार दुःख झालं असल्यामुळं मतदारांना आम्ही बरेच प्रयत्न केला बोलवायचा, परंतु लोक बाहेर निघत नव्हते मतदान करण्यासाठी। तर त्यांचं म्हणणं होतं की दादाच गेले तर आता आम्ही मतदान करायचं कोणाला। आम्ही आग्रह बराच केला की बाबा तुम्ही दादांनी उभं केलं उमेदवार आहेत त्यांना मतदान करा, पण लोक नाराज होऊन काही लोकांनी अश्रू डाळले, आता मतदान करायचं कशासाठी, तर ती लोक ऐकत नव्हती। तर दादांच्या दुःखामुळं बराच मतदानावर परिणाम झाला आहे। या टक्केवारी घसरलेली आहे, याचा फायदा कुणाला, अजितदादाला होईल का विरोधकांना होईल? नाही, दादांनाच 100% होणार आहे। पंचायत समिती बारामतीची आणि पुणे जिल्हा परिषद 100% दादांचाच विजय 100% होणार आहे। एक सुद्धा सीट जाणार नाही अशी मी खात्री देतो। बघितलंय आपण की एकंदरीत ज्या काही जिल्हा परिषद असतील किंवा पंचायत समितीच्या गणातील जे काही मतदार होते, जी बारामती नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्याचा त्या ठिकाणी अजितदादांनी विकास केला होता आणि आपले दादाच राहिले नाहीत तर मतदान कुणाला करायचं, म्हणून हे सर्व मतदार त्या ठिकाणी नाराज होते। काही जणांना तर अक्षरशः अजून एवढं दुःख झालेलं ते अजून घरातनं बाहेर देखील पडत नाहीत। आणि ज्यावेळेस आपण आता सध्या अनेक जण
मोबाईलमध्ये रील्स बघतात. कुठलीही रील घेतली तरी अजितदादांचीच रील त्या ठिकाणी येते आणि कार्यकर्ता त्या ठिकाणी ढसाढसा रडताना आपल्याला दिसतोय. म्हणजे अजूनही बारामतीकरांचं दुःख कमी झालेलं आपल्याला दिसतं. निश्चित धन्यवाद जितेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.